नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, संक्रांतीला वाण का देतात? हळदी कुंकवात वाण दिल्याने काय होते? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिला सण आहे. त्यात मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो हळदी कुंकवाचा समारंभ. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवात वाण देण्याची पद्धत आहे. म्हणून जर जानेवारी महिन्यापासून बाजारात वेगवेगळ्या वस्तू येतात. प्रत्येक जण परंपरा, संस्कृती तसेच ऐपतीनुसार वाण देतात. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवात वाण देण्यामागे काही खास कारण आहे. चला तर मग आज जाणून घेऊया. घराघरात हळदी कुंकू साजरे करतात. त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. मकर संक्रांत पासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू केले जाते. या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या घेण्यासाठी बोलावण्यात येतं. महिलांसाठी खास सेलिब्रेशन आणि नटण्या मोरडण्याची हौस भागवता येते. मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यात वाण दिलं जातं. आता वाण का देतात? वाण दिल्याने काय होते? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण आरंभ होतो. या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो. या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीची आपण पूजा करतो. असे म्हणतात, हळदी कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गा देवीचे तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवांसाठी ते कार्य करते. हळदी कुंकू करणं म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी कुंकू आणि वाण देणे आधी विधीतून आल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आदिशक्तीचाही त्याग करून देह बुद्धी त्याग असण्यास शिकणे. वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छिक फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते. म्हणून तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटस का होईना पण वाण देतात. संक्रांतीच्या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोर यांचं भरघोस उत्पन्न येतं. त्यामुळे याच पदार्थाची वाण देण्यातही प्रघात आहे. हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगड म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणीही असतात. हे वाण सवासणीला दिले जाते. एक देवाजवळ, एक तुळशीजवळ आणि 3 सवासणींना आपल्या घरी बोलून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराच्या काळ्या रंगाची बोळकी देतात. पाटावरचे वाण. लग्नानंतरची पहिली 5 वर्षे महिला पाटावरची वाण देतात. सवासण महिलांना हळदी कुंकू दिलं जाते. देवाजवळ पाट ठेवून त्यावर हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोर तसेच रेवड्या, तिळगुळ मांडले जातात. त्याला हळदी कुंकू वाहिलं जातं. 3 किंवा त्यापेक्षा जास्त सवासणी महिलांकडे जाऊन असा पाट देवासमोर मांडून पूजा केली जाते. त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात. लग्नानंतरची 5 वर्षे सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात. पहिल्या हळदी कुंकूला हळद कुंकवाची डबी, दुसऱ्या वर्षी कंगवा, मग आरसे, बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात. आता वाणाचे विविध प्रकार निघालेले आहेत. पारंपरिकतेसह आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. रथसप्तमी पर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. हळदी कुंकवात काय वस्तू लुटली असे एकमेकींना आवर्जून विचारलं जातं. नात्यातील गोडवा जपा. संक्रांतीला वाण देणे याचे आध्यात्मिक महत्व तर आहेच, शिवाय वाण देऊन आपल्या नात्यामधील गोडवा देखील जपतो. सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते. त्यानिमित्त का होईना आपली संस्कृती आणि परंपरा जपली जाते. फक्त वाण देताना एकाच गोष्टीचे भान ठेवा की ते वाण समोरच्याला ओझे वाटू नये. अगदी सहज देवाणघेवाण करा,
म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल. यंदा तुम्ही काय वाण दिले हे आम्हाला नक्की सांगा. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.